नमस्कार. एक एक्स्ट्रा मीटिंग गारपिटीच्या संदर्भात आपण घेतो आहे. सांगली परिसरामध्ये मागच्या 10 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये 2 वेळेला गारपीट झाली. अर्थात दोन्ही वेळेला भाग बदलून ती गारपीट झाली. पहिली गारपीट तासगाव आणि तासगावच्या आसपासच्या एक 4-5 गावामध्ये मोठ्या स्वरूपात ती झाली. कमी वेळ होती परंतु साईज मोठी होती गारांची. आणि 4-5 दिवसापूर्वी एक गारपीट झाली, ती सांगलीचा जो युरोपचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये ती मोठ्या स्वरूपात झाली. जरंडी, पळसी वगैरे हे जी गावं आहेत या गावामध्ये ती मोठ्या स्वरूपात झाली. याच्यामध्ये कटिंग केलेले प्लॉट बरेचसे होते, फुटून आलेले 2-3 पानावर 4 पानावर, काही सपकेंदा आलेले प्लॉट होते. त्याचबरोबर बऱ्याच सभासदांचे प्लॉट रिकटचे पण प्लॉट होते जे आता तारेपर्यंत गेलेत किंवा ओलांडे चालू आहेत अशा स्थितीमध्ये हे प्लॉट होते आणि याच्यामध्ये ही गारपीट झाली. दुसरी गारपीट झाल्यानंतर एक ऑडिओ क्लिप मी पाठवलेली होती. त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की 3 स्प्रे सांगितले होते, तेवढे घ्या आणि कुठल्याही प्रकारचं काम बागेमध्ये करू नका. ते 3 स्प्रे कुठले सांगितले होते मी परत एकदा रिपीट करतो. त्यातला पहिला स्प्रे अतिशय महत्त्वाचा होता, तो म्हणजे कोसाइड प्लस व्हॅलाडोमायसिन. दुसरा स्प्रे होता साफ आणि तिसरा स्प्रे होता ताकद. असे 3 स्प्रे लागोपाठ दाट बसतील अशा पद्धतीने घ्या असं सांगितलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं काम बागेमध्ये करू नका. एक होते की गारपीट झाल्यानंतर आपली मानसिकता खराब होऊन जाते. 1 तासाच्या अगोदर जो प्लॉट आपण बघितलेला असतो तो 1 तासानंतर ज्यावेळेला आपण बघतो, पानं फाटलेली, शेंडे मोडलेले, पानं तुटून खाली पडलेली, काड्या पडलेल्या, त्यावेळेला निश्चितच आपल्याला ते बघवत नाही किंवा त्याचा त्रास होऊन जातो आणि ते सातत्यानं बघणं आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होतं, त्रासदायक होतं. या कारणासाठी बरेचसे बागायतदार काय करतात की लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी 2 डोळे ठेवून कटिंग करून घेतात. जास्तीत जास्त तज्ज्ञ मी बघितलेले आहेत, कन्सल्टंट असतील, तज्ज्ञ असतील, तर हाच सल्ला देतात की लगेच बाग काय करा, 2 डोळ्यावर कटिंग करून घ्या, स्वच्छता करा, कटिंग करा. ह्या अशा प्रकारच्या ज्या बागा कटिंग केलेल्या आहेत याच्यापूर्वीचा इतिहास काय सांगतोय बघा, की अशा बागांना माल लागण्याचे चान्सेस एकदम कमी असतात. लागेल पण चान्सेस एकदम कमी. तुम्ही 100 प्लॉट जर अशा पद्धतीनं रिकट मारले तर ते 90 प्लॉटला माल लागणार नाही. लागला तर 2-5 घड लागतील. 10 प्लॉटची पॉसिबिलिटी आहे, लागेल कदाचित. आणि असं आपण रिपीटेडली कितीतरी वेळेला बघितलेलं आहे. आपण आपल्या सभासदांना बिलकुल कटिंग करू नका असं सांगतो. जसे तर तसा प्लॉट ठेवा. पहिले 4, 5, 6 दिवस म्हणजे अगदी 4 दिवसापासून 6 दिवसापर्यंत बागेत कुठल्याही प्रकारचं काम करू नका. फक्त ते 3 स्प्रे घ्या, थांबून द्या. पाऊस भरपूर झाला असेल तर पाणी पण देऊ नका, खतं पण देऊ नका. पाऊस कमी असेल तर पाणी द्या, एखादं खत पण देऊ शकता, शेड्यूलमधलं आलेलं खत देऊ शकता. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिले 5 ते 6 दिवस बागेत कोणतंही काम करायचं नाही. पाच 6 दिवसानंतर काय होतं की त्या ज्या जखमा असतात ना ते ॲक्च्युली कितपत गेलेले आहेत, आतमध्ये काडीमध्ये कितपत गेलेले आहेत हे आपल्याला जाणवायला चालू होऊन जातात. तुम्ही याच्यामध्ये पानांची काळजी बिलकुल करू नका. पानं फाटले त्याची काळजी करू नका. गारपिटीचा मेजर प्रॉब्लेम आहे ना तो म्हणजे एप्रिल कटिंगचे जे प्लॉट आहेत त्याला काडीला किती जखम झालेली आहे आणि रिकटचे प्लॉट आहेत त्याला ओलांड्याला किती जखमा झालेत आणि उभ्या खोडाला किती जखमा झालेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असतं. पानं तर फाटणारच आहेत पण त्याची काळजी करण्यासारखा तो मुद्दा नाही. मुद्दा काळजी करण्यासारखा तो म्हणजे काडीला किती जखमा झालेल्या आहेत आणि त्या किती डेप्थपर्यंत गेलेत, किती आतपर्यंत गेलेत. बऱ्याच वेळेला गार अशा पद्धतीनं पडते की फक्त वरच्या सालीला ती चाटून जाते. आपल्याला ती जखम दिसताना दिसते पण ती प्रॉब्लेमॅटिक असू शकत नाही. बऱ्याच वेळेला जखमा इतक्या आतमध्ये होतात की त्या काडीच्या आतला जो पीत असतो त्याला देखील डॅमेज केलेलं असतं. परंतु ह्या जखमा पहिल्या 3-4 दिवसापर्यंत 5 दिवसापर्यंत बिलकुल दिसत नसतात.
बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की जखम अगदी वरच्या वर आहेत आणि लोकांनी प्लॉट रिकट करून टाकले. त्यामुळं पहिले 6 दिवस 5 ते 6 दिवस बिलकुल प्लॉटमध्ये काम करू नका. 5-6 दिवसानंतर ह्या जखमा ज्यावेळेला ड्राय होतात, कोरड्या होतात, त्याच्या ब्राऊन व्हायला चालू होऊन जातात, चॉकलेटी कलर येतो, काळा कलर येतो. मग आपल्याला समजतं की ॲक्च्युअली किती जखम झालेली आहे काडीला. आणि त्यानंतर खरं तर प्लॉटमध्ये आपण निर्णय घ्यायचा असतो की ह्या प्लॉटचं आता काय करायचं. काय करायचं म्हणजे काय, त्याचं सपकेन कुठं करायचं, सपकेन झालं असेल तर परत सपकेन करायचं का. परंतु निर्णय हा नाही की त्याचं रिकट मारायचं. कितीही गारपीट होऊ दे, रिकट करायचं नाही. कितीही गारपीट होऊ दे. मी निमसोडला 1 वर्ष असा प्लॉट बघितलेले आहेत, रिकटचे प्लॉट पण बघितलेले आहेत आणि एप्रिल कटिंगचे पण प्लॉट बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये सिंगल पान झाडाला राहिलेलं नव्हतं. आणि असे रिपीटेडली कितीतरी, माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कितीतरी प्लॉट असे बघितलेले आहेत की एक पान झाडाला शिल्लक नाही. सांगलीमध्ये तासगावमध्ये एक प्लॉट रिकटिंगचा आम्ही असाच बघितलेला होता की ज्याला एक पान शिल्लक नव्हतं. परंतु ह्यातला एकही प्लॉट आम्ही रिकट मारलेला नव्हता. तरीसुद्धा पुढच्या वर्षी त्याला व्यवस्थितपणे माल आलेला होता. 2 मुद्दे क्लिअर झाले की पहिले 3 दिवस 3 स्प्रे लागोपाठ घ्यायचे आहेत, दाट घ्यायचे आहेत. दुसरा मुद्दा की पहिले 4 ते 5 दिवस किंवा 5 ते 6 दिवस बागेमध्ये बिलकुल काम करायचं नाही. का करायचं नाही मी तुम्हाला सांगितले की जखमा आपल्याला समजायला पाहिजेत. मग अशा पद्धतीची गारपीट ज्याला होते त्याला काय घडतं, ॲक्च्युअली काय होतं झाडामध्ये, हे जर का आपल्याला समजलं तर निर्णय घेणं सोपं जाऊन जातं. जी लोक घाई गडबडीनं रिकट मारतात त्यांना हाच मुद्दा माहीत नाही की गारपीट बागेत झाल्यानंतर काय घडतं, ॲक्च्युअली त्या वेली अंतर्गत काय घडतं, काय होईल त्याचे परिणाम, याचं जजमेंट नाही. फक्त ते नजरेला खराब दिसतंय, तुटलेली पानं दिसत आहेत, तुटलेल्या काड्याला उमकळताना दिसत आहेत, खराब दिसतंय, एकसारखेपणा यावा या कारणासाठी ते नजरेआडून एकदा बाजूला जावं, त्याचा त्रास दररोज आपल्याला व्हायला नको म्हणून लोक बऱ्यापैकी रिकट मारतात. 2 पानं ठेवून कट करतात आणि मग त्यातनं येणाऱ्या काडीला ट्रीटमेंट द्यायला चालू करतात. हे बिलकुल करू नका. मग मुद्दा आहे तो की गारपीट झाल्यावर घडतं काय, काय होतं ॲक्च्युली प्लॉटमध्ये किंवा ते वेली अंतर्गत काय होतं. तर एक 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या 4 गोष्टीच्या अनुषंगानं आपल्याला पुढं काम करायचं आहे. ह्या 4 गोष्टी जर समजल्या तर निर्णय तुमचे तुम्ही घेऊ शकता. मी पण सांगायची गरज नाही किंवा कुणी सांगायची गरज नाही. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लक्षात घ्या की द्राक्ष शेती करताना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जो काही प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेमचं मूळ तुम्हाला समजलं पाहिजे. प्लॉटमध्ये डावणी येते ऑक्टोबर कटिंगला, तर डावणी प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये एकाच कारणामुळे येत नाही. डावणी येण्याची बरीचशी कारणं आहेत. नत्र पचत नसेल तर डावणी येऊ शकते, जमिनीमध्ये वापसा नसेल तर डावणी येऊ शकते, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं रासायनिक केमिकल वापरता त्याच्यामुळे डावणी येऊ शकते, जखम झाल्यामुळे डावणी येऊ शकते, शेजारच्या प्लॉटमध्ये डावणी आहे ती तुमच्या प्लॉटवर येऊ शकते. कितीतरी प्रकार आहेत डावणीचे. पण ह्यातल्या प्रत्येक प्रकाराने येणारी डावणी जर तुम्हाला समजली की माझ्या प्लॉटमध्ये जखमेमुळे डावणी यायला लागलेली आहे, तर मूळ आहे की औषध न मारणं. औषध हा मूळ नाही, औषध तर मारायलाच पाहिजे, पण मूळ काय आहे, जखम कशामुळे व्हायला लागलेली बघितली पाहिजे. मी जखम करायला लागलो आहे मॅन्युअली का कीटकांच्याकडनं जखम व्हायला लागलेली आहे, पाऊस पडून पानं फाटलेली आहेत का, जखम झाली तर मग कशामुळे झाली. म्हणजे त्या प्रॉब्लेमचं मूळ जर का आपण शोधलं तर मग ट्रीटमेंट देणं सोपं जातं. गारपीट झाल्यानंतर वेली अंतर्गत काय घडतं हे जर समजलं तर मग ट्रीटमेंट देणं सोपं जातं किंवा निर्णय घेणं सोपं जातं. मग काय घडतं ॲक्च्युली वेली अंतर्गत गारपीट झाल्यानंतर, तर पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ह्या ज्या जखमा झालेल्या असतात पानाला, पानाच्या शिरांना, देठांना, काड्यांना, ह्या ज्या जखमा झालेल्या असतात ह्या जखमेतून इथिलिनची निर्मिती मोठ्या स्वरूपात होते. बघा की वेलीला कुठेही जखम होऊ दे, खोडाला जखम होऊ दे, मुळांना जखम होऊ दे, पानांना जखम होऊ दे, काडीला जखम होऊ दे, ओलांड्याला जखम होऊ दे, कुठेही जखम झाली, इवन घडांच्यामध्ये थिनिंग करताना सुद्धा जिथं जखम झाली तिथून इथिलिनची निर्मिती झाली. आणि इथिलिन हा घटक असा आहे की तो गर्भधारणेला अडथळा करतो. दुसरा, इथिलिन निर्मिती झाल्यानंतर वृद्धत्व लवकर येतं, काडी मॅच्युरिटी फास्ट यायला चालू होऊन जाते.
मग ही इथिलीन निर्मिती का होते, तर जखमा झाल्यामुळे होते. काडींना पानांना जखमा झालेल्या आहेत. आता हे जे इथिलीन आहे हे संपतं कसं, त्याची निर्मिती झाली समजा, ते तयार झालं समजा, तर हे संपल कसं, तर हे संपतं कशातून बघा, की ज्याला फुटी वाढत असतात त्यावेळेला त्या फुटीमध्ये ते पुढं 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 शेंड्याकडे निघून जातं आणि मग त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते, त्याचा परिणाम कमी होऊन जातो. ही जी इथिलीन निर्मिती आहे ना, ही गर्भधारणेसाठी अतिशय घातक असते. ह्यात जर का परत तुम्ही रिकट मारला तर आणि तुम्ही मोठ्या जखमा केल्या आणि परत इथिलीनची निर्मिती केली, म्हणजे 2 दिवसापूर्वी गारपीट झाली, इथिलीन निर्मिती झाली, 2 दिवसानं पुन्हा तुम्ही जखमा केल्या, परत इथिलीन निर्मिती झाली. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्यावेळेला गारपीट होते त्यावेळेला पानं जी फाटतात, ती फाटलेल्या पानामधून अन्ननिर्मितीची जी क्रिया चाललेली असते ती अतिशय मंद होते, अतिशय कमी होऊन जाते. याचा अर्थ काय बघा, की पानामध्ये जे अन्न तयार होत असतं त्या अन्नाची क्रिया मंदावते. म्हणजे तयार होणारं अन्नच जर का कमी पडायला लागलं तर गर्भधारणा होत नाही. आपला गर्भधारणेचा मीटिंग तुम्ही काढून बघा किंवा गर्भधारणेची मीटिंग आठवा तुम्ही. गर्भधारणेसाठी आपण 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली आहे की सायटोकायनिनची निर्मिती कशी होते वेली अंतर्गत, किंवा तुम्ही बाहेरून सायटोकायनिन कसं काय सप्लाय करताय. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तो जो डोळा आहे, ज्या डोळ्यामध्ये गर्भधारणा होणार आहे, त्या डोळ्याला अन्नाचा सप्लाय व्यवस्थितपणे मिळतो का. मग ते अन्न कुठलं, तर स्टोअर्ड फूड मटेरियल असेल, वेलीच्या आतमध्ये साठवलेलं किंवा त्या पानांनी लगेच तयार करून दिलेलं. आता वेलीच्या आतमध्ये जे साठवलेलं असतं ते तर ऑक्टोबर कटिंगला तुम्ही माल ज्यावेळेला काढता त्यावेळेला बऱ्यापैकी ते संपून गेलेलं असतं. माल काढल्यानंतर तुम्ही जे काय 10, 15, 20 दिवसाची रेस्ट देता, विश्रांती देता, त्याच्यामध्ये ते थोडंफार परत भरलं जातं आणि जे काय भरलं आहे ते सगळं परत बाग फुटायसाठी वापरलं जातं आणि झाड मोकळं होऊन जातं, बऱ्यापैकी ब्लँक होऊन जातं. मग ह्या ज्या फुटी चालत असतात नाही, ह्या फुटी कशाच्या जोरावर चालतात, तर ती जी पानं काम करतात त्याच्या जोरावर ह्या फुटी चालतात किंवा त्याच्या जोरावर ही घड निर्मिती होत असते. म्हणजे ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये पानं फाटतात त्यावेळेला ह्या अन्ननिर्मितीवर वाईट परिणाम होऊन जातो. अन्ननिर्मितीवर वाईट परिणाम झाल्यामुळं गर्भधारणेला अडथळे येतात. बघा, गारपीट झाल्यानंतर आपण 2 गोष्टींना घाबरतो किंवा 2 गोष्टींचं आपल्याला वाईट वाटतं. पहिली गोष्ट की बाग दिसायला एकदम खराब दिसायला लागली, कुरूप दिसायला लागली, पानं फाटली, काड्या मोडल्या, दिसायला एकदम खराब दिसायला लागलं, आपण नाराज होतो. आणि दुसरी आपल्या पोटामध्ये भीती असते की ह्या बागेला माल लागेल का नाही लागेल. पहिली भीती तर साहजिक आहे, सायकोलॉजिकल आहे, ते बघतो आपण, आपल्याला खराब वाटतं. तासाभरापूर्वी बाग बघितलेली असते, देखणी बाग, पानं बिनं एकदम क्लिअर, चकाकणारी पानं, आणि तासानंतर आपण बघतो सगळं होत्याचं नव्हतं झालेलं असतं. मान्य आहे की आपल्याला त्रास होतो. दुसरा जो मुद्दा आहे की एक भीती आपल्या पोटामध्ये असते. पारंपरिक पद्धतीनं किंवा मागच्या 30-40 वर्षांमध्ये आपल्याला हे समजलं आहे की बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली आणि पुढच्या वर्षी बागेला माल आला नाही. आणि ह्या अनुभवाच्या किंवा ह्या इतिहासाच्या जोरावर आपल्या मनामध्ये एक भीती येते की माझ्या प्लॉटवर आता जर गारपीट झालेली आहे तर माल येणार नाही. आणि हीच भीती अतिशय महत्त्वाची आहे. हा माल का येणार नाही किंवा तुमचा इतिहास तुम्हाला जो सांगतो की अशा प्लॉटमधनं माल आला नाही, तो का आला नाही, त्याचं कारण काय, गारपिटीनं असं काय केलं, तर हे 2 मुद्दे महत्त्वाचे ठरले. की गारपीट झाल्यानंतर जखमा झाल्या, जखमेमधून इथिलीनची निर्मिती झाली, इथिलीन निर्मिती गर्भधारणेला अडथळा ठरली. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झाला तो म्हणजे की पानं फाटल्यामुळं त्या पानाने तितकंसं अन्न तयार केलं नाही जे गर्भधारणेसाठी लागतं. तिसरा भयंकर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यावेळेला गारपीट होते त्यावेळेला बगलफुटी जोर मारायला चालू करतात. अतिशय जोम येतो बगलफुटीमध्ये. आणि या बगलफुटी 1-2 पानावर मारणं लगेच गरजेचं असतं. एक 5-6 दिवसानंतर जे पहिलं काम आपल्याला करायचं आहे तर त्या ह्या बगलफुटी ज्या आहेत त्या 1-2 पानावर मारायच्या, तळसून काढायच्या नाहीत, पुसून काढायच्या नाहीत. बघा काय होतं की गारपीट झाल्यानंतर बगलफुटी जोर मारायला चालू करतात, बगलफुटी फास्ट बाहेर निघतात. ह्या बगलफुटी जर का आपण काढल्या नाहीत तर शेंड्याची जी फूट आपण सपकेन म्हणून पकडणार असतो तिची वाढ खुंटते,
तिची वाढ चालू ठेवण्यासाठी ह्या काढाव्या लागतात, परंतु काढताना 2 पानं 1 पानं ठेवून काढायच्या. का तर ती जी नवीन आलेली 2 पानं आहेत ही आपल्याला फायदेशीर ठरतात पुढे जाऊन. ऑलरेडी आपली जुनी पानं फाटलेली असतात, ती काम करत नाहीत, मग नवीन पानं तयार करून घ्यावी लागतात. म्हणून ह्या बगलफुटी 1-2 पानावर काय करायच्या, नकलून टाकायच्या, खुडून टाकायच्या, की जेणेकरून पानांची संख्या वाढून जाईल, चांगल्या पानांची भविष्यामध्ये अन्ननिर्मिती चांगली होईल आणि शेंड्याकडची फूट व्यवस्थितपणे चालत राहील, कारण मागच्या फुटी आपण थांबवल्या. आणि चौथा एक महत्त्वाचा मुद्दा येतो गारपीट झाल्यानंतर, तो म्हणजे रोग भयंकर मोठ्या स्वरूपात वाढण्याची शक्यता असते अशा प्लॉटमध्ये. मग याच्यामध्ये रिकटचे प्लॉट असतील तर त्याच्यामध्ये डायबॅकसारखे रोग येऊ शकतात, डिप्लोडियासारखे रोग येऊ शकतात. एप्रिल कटिंगचे प्लॉट आहेत किंवा रिकटचे प्लॉट आहेत, त्याला डाउनी आणि झांतोमोनस अतिशय मोठ्या स्वरूपात येतो या वातावरणामध्ये. आज आपल्याला तो डाउनी दिसणार नाही, आज तो झांतोमोनस दिसणार नाही, पण त्याची लागण 100% या वातावरणामध्ये होते. म्हणजे ह्या 4 गोष्टी होत असतात. एक इथिलीनची निर्मिती होते, जे गर्भधारणेसाठी धोकादायक आहे. दुसरं अन्न तयार करत असतं, त्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, मग त्याचा डायरेक्ट परिणाम गर्भधारणेवर होऊन जातो. बगलफुटी जोर मारत असतात, त्या काढणं गरजेचं आहे, परंतु 1-2 पानं ठेवून काढणं गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे रोग मोठ्या स्वरूपात वाढतात, त्यातल्या त्यात झांतोमोनस आणि डाउनी हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि डिप्लोडिया मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्लॉटमध्ये येण्याची शक्यता राहते. हा झाला मुद्दा गारपीट झाल्यावर काय होतं. मग 4-5 दिवस आपण थांबलो, पहिले 3 स्प्रे घेतले, तर 4-5 दिवसानंतर काय काम करायचं किंवा 5-6 दिवसानंतर काय काम करायचं. तर बघा की पहिल्यांदा 5-6 दिवसानंतर प्लॉटमध्ये एक चक्कर मारायची आणि आपण ऑब्झर्वेशन घ्यायचं की काय घडलं आहे नक्की प्लॉटमध्ये. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्लॉट असू शकतात. एक सबकेन व्हायचे आहेत बाबा असे प्लॉट असू शकतात, अजून सबकेन झालेलं नाही असे प्लॉट असू शकतात, आणि एक असे की सबकेन झालेलं आहे असे प्लॉट असू शकतात. आता पहिला मुद्दा आपण घेऊ की सबकेन नाही झालेलं आणि या प्लॉटवर गारपीट झालेली आहे, तर मग काय करायचं. तर अशा प्लॉटमध्ये ज्याला गारपीट होते त्याला काही काड्यांचं नैसर्गिकच सबकेन होऊन जातं. गार जिथं लागते तिथं बरोबर ती काडी कट झालेली असते. काही त्यातल्या काड्यांचं समजा 40 काड्या आहेत किंवा 30 काड्या आहेत, त्यातल्या एक 10-5 काड्यांचं असं सबकेन नैसर्गिकरित्या झालेलं असतं. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे 4-5 दिवसानंतर की उरलेल्या ज्या काड्या आहेत त्याचं सबकेन कुठं करायचं. करायचं का सबकेन तर करायचं, पण कुठं करायचं. बघा की किती पानावर सबकेन करायचा हा मुद्दा अशा वेळेला तुम्ही डोक्यात घेऊ नका. अशा वेळेला म्हणण्यापेक्षा कायमच मुद्दा लक्षात घेऊ नका. आज आपली जी बुधवारी आता मीटिंग होणार आहे, बुधवारी आणि गुरुवारची, त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण सांगतोय की आपल्याकडे एक ते असं डोक्यामध्ये फॅड बसलेलं आहे की 5 पानावर सबकेन, 6 पानावर सबकेन. ते फॅड डोक्यातनं काढून टाका. किती पानावर सबकेन हा मुद्दा नसतो, सबकेन कुठं मारता हा मुद्दा असतो. ज्यावेळेला अशी गारपीट होते त्यावेळेला किती पानावर हा मुद्दा ठेवू नका, कुठं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पहिला मुद्दा आहे की जखम कुठे झाली मोठी. आपण जे 4-5 दिवस थांबतो, 5-6 दिवस थांबतो, ते याच्यासाठीच थांबतो की मोठी जखम आपल्याला समजली पाहिजे कुठे झाल्या. समजा एखादी काडी आहे आणि या काडीला 4थ्या पानावर 4थ्या आणि 3ऱ्या पानाच्या मध्ये जखम झालेली आहे आणि तुम्ही याला सबकेन मारताय 5 किंवा 6 पानावर, गडबड झाली म्हणून समजायचं. कारण ती जर का मोठी जखम असेल तर काडी उद्या तिथून मोडू शकते. म्हणून जखम बघणं गरजेचं आहे. आणि एक ध्यानात ठेवा की हे काम करताना गारपिटीनंतरचं पुढचं जे काम करायचं आहे, जे आत्ता आपण चर्चा करतोय, हे काम करण्यासाठी पहिली गोष्ट आहे मालक म्हणून तुम्ही त्या प्लॉटमध्ये कंटिन्युअस हजर पाहिजे. आणि दुसरं अतिशय हुशार लेबर त्या प्लॉटमध्ये पाहिजेत. फालतू लेबर आणि आपण घरात बसून जर हे काम करणार असाल तर ह्या काम करण्याला अर्थ राहत नाही. कारण इथं प्रत्येक काडीचा निर्णय घ्यायचा आहे. पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या ज्यावेळेला त्या लेबर लोकांना दिसतात त्यावेळेला ते तुम्हाला विचारतील, साहेब ह्याचं कुठं सबकेन मारायचं, साहेब ह्याचं कुठं सबकेन मारायचं, साहेब ह्या काडीचं काय करायचं. तुम्ही पहिल्या 10-15 मिनिटात प्रत्येक कामगाराला ते जर का समजावून सांगितलं तर मग रुटीन लागून जातं. तुम्ही फक्त कामगारांना इथं सबकेन करा तिथं सबकेन करा म्हणून सांगून निघून गेला तर तसं होणार नाही. आणि हे झंझटीचं काम आहे. म्हणून बरेच बागायतदार मी बघतो की ते 2 पानावर सरळ सकट कटिंग करून टाकतात. झंझटच नको डोक्याला. गारपीट प्लॉटमध्ये झाल्यानंतर अतिशय जबाबदारीनं जे काही 5-6 दिवसानंतर आपण काम करणार आहे ते अतिशय जबाबदारीनं करावं लागतं. मालक म्हणून आपण मागं उभारावं लागतं. प्रत्येक कामगाराला समजावून सांगावं लागतं आणि त्या टाईपचेच कामगार आपण आणावे लागतात.
ज्या कामगारांना बागेतली कामच समजत नाहीत अशा लोकांच्याकडे हे काम करण्यासारखं नाही. प्रत्येक काडीचा निर्णय वेगळा घ्यावा लागतो. मी म्हणलं असं की 4 आणि 3 पानाच्या मध्ये जर का मोठ्या प्रमाणामध्ये जखम आहे आणि तुम्ही 6 पानावर किंवा 5 पानावर सपकेन करताय ते योग्य नाही. जर का 3ऱ्या आणि 4थ्या पानाच्या मध्ये जर जखम झाली असेल तर तुम्ही 3ऱ्या पानाच्या पुढे कट करून टाका. जिथं मोठी जखम आहे तिथं तुम्ही कट करा. मग समजा एखादी काडी तुमची 10 पानाची झालेली आहे आणि 9 आणि 10 पानाच्या मध्ये जखम झालेली आहे किंवा 8 आणि 9 पानाच्या मध्ये जखम झालेली आहे तर तुम्ही खाली येऊ शकता, 5-6 पानापर्यंत येऊ शकता आपल्या रेग्युलर सपकेनसारखं. पण सपकेन करताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा ध्यानात घ्या की जो आपण आता बुधवारच्या मीटिंगला सांगतोय की सपकेन करताना बगल फूट कुठं बाहेर आलेली आहे ती बघावी लागते. ज्या ठिकाणी तुम्ही सपकेन करताय, समजा 5 पानावर तुम्ही सपकेन करताय आणि 5व्या पानातल्या खोबणीतला जर का बगल फूट 2-3 पानं जर बाहेर आलेली असेल तर त्या ठिकाणी सपकेन करायची नसते. ज्या ठिकाणी आपण सपकेन करतो त्या ठिकाणची बगल फूट किंचित बाहेर आलेली पाहिजे, किंचित बाहेर आलेली पाहिजे. तुम्ही जर 5-6 पानावर सपकेन करताय आणि त्या ठिकाणची बगल फूट 2-3 पानावर आलेली आहे तर तुमचं सपकेन झालं, गर्भधारणेचे चान्सेस नाहीत. याची आपण चर्चा बुधवारी गुरुवारी करणारच आहे. मुद्दा लक्षात घ्या, या काडीचं सपकेन करताना गारपीट झालेल्या प्लॉटमध्ये या काडीचं सपकेन करताना 2 गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत की जखम मोठी कुठं झालेली आहे आणि दुसरं बगल फूट कुठं बाहेर आलेली आहे. जास्तीत जास्त काड्यांना जिथं मोठी जखम आहे त्याच्यात थोडंसं मागे यायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त काड्यांना. आणि शेंड्याकडच्या बाजूला जखमा झालेल्या असतील तर जिथं बगल फूट छोटीशी बाहेर आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सपकेन करा. 5वं, 6वं, 7वं पान कुठेही सपकेन करा. म्हणजे ज्या प्लॉटचे सपकेन झालेले नाहीत त्या प्लॉटमध्ये जखम बघून आणि बगल फूट किती पानावर बाहेर आलेले आहे बघून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कुठं सपकेन करायचं. सपकेन करायचं का तर 100% करायचं, पण ते 4-5 दिवसानंतर करायचं, लगेच नाही करायचं. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सपकेन ऑलरेडी झालेला आहे प्लॉटचं, तर मग काय करायचं. आता जस्ट जर सपकेन झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्या बगल फूट येतात ते व्यवस्थितपणे येतात. पण जस्ट सपकेन झालेलं आहे, 2-3 दिवसापूर्वी सपकेन झालेलं आहे, परंतु ती जी काडी आहे, खालची काडी आहे ज्याचं आपण सपकेन केलं, त्या काडीला एखादी मोठी जखम जर कुठं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, ती कट करा. त्या ठिकाणी ती काडी कट करा. एखादी काडी, सर्रास नाही, एखादी काडी, पण जखम बघा. तुम्ही म्हणाले 4ही बाजूनं काडी बघायची का, जखम झालेली बघायची का, बघायलाच पाहिजे. आणि ही काही 4 बाजूनं फिरून काडी बघायला लागत नाही. तुम्ही जर का गारपीट झाली दुसऱ्या दिवशी बागेत गेला तर मग हे मान्य आहे की काडीला 4ही बाजूनं फिरून बघावं लागतं जखम कुठं आहे. पलीकडच्या बाजूची जखम काडीची आपल्याला इकडून दिसत नसते, पण ज्याला 4-5 दिवस होतात ना त्यावेळेला तिथे एक अशी गाठ आलेली असते, तिथं असे पेशी फुगलेल्या असतात, काडी फुगलेली असते. त्यामुळे जस्ट जरी कुठल्या बाजूने जरी तुम्ही काडीला बघितलं तर तुम्हाला कळतं की इथं मोठी जखम आहे. बघा की आतपर्यंत जी जखम जाते ना तिथं अशी एकदम गाठ होऊन जाते, एकदम अशी काडी फुगून जाते. आणि वरच्यावर जिथं सालेलं जखम असते तिथं काडी फुगत नसते. त्यामुळे अगदी सहज जरी बघितलं तर आपल्याला मोठी जखम कुठं आहे ते कळून जातं. लेबर लोकांना हे तुम्ही समजावून सांगायला पाहिजे. आणि मग सपकेन झाला असेल तर एखाद्या काडीला 1-2 काडीला जर अशी मोठी जखम असेल तर तिथं कट करून टाका. ह्याला आपण दुसरं सपकेनचा राऊंड झाला असं म्हणून चालू. आणि तुमचं शेड्यूल आहे तसं सपकेनपासून पुढे शेड्यूल परत फॉलोअप करायला चालू करा. समजा एखादा प्लॉट असा आहे की सपकेन केलेलं होतं आणि पुढची काडी परत 3-4 पानावर आलेली होती, 4-5 पानावर आलेली होती, 5-6 पानावर आलेली होती. पहिला आपण विचार केला जस्ट सपकेन झालेलं होतं तर त्यात काय करायचं आहे की एका दुसरी काडी जिथं मार लागला ती परत एकदा सपकेन करून टाकायची, एका दुसरी काडी. पण ऑलरेडी एखाद्या प्लॉटमध्ये सपकेनच्या पुढं 5-6 पानं आलेली आहेत, 4-5 पानं आलेले आहेत आणि मग गारपीट झालेली आहे, तर त्याचं काय करायचं तर सुपर सपकेन जसं आपण करतो ना तसं गरज पडली तर त्या काडीचं सुपर सपकेन करायचं. हां, आता सपकेन झालेलं आहे, 4-5 पानं आलेले आहेत, परंतु काहीच प्रॉब्लेम त्याला आलेला नाही, सोडून द्या तशीच काडी. ते आपलं रेग्युलर सपकेन चालू आहे ते चालूच आहे. पण सपकेन केले, पुढची काडी 4-5 पानावर आलेली आहे आणि एखाद्या ठिकाणी मोठी जखम झालेली आहे गाठ येण्यासारखी, तर तिथं काय करा, त्या गाठीच्या ठिकाणी खालच्या बाजूला कट करून टाका. त्याला आपण सुपर सपकेन म्हणू. म्हणजे पहिले एक सपकेन परत एक सपकेन, त्यातनं येणाऱ्या काडीला परत ट्रीटमेंट द्यायला चालू करायच्या.
आणि हे निर्णय घेऊनच करावं लागतं, ना की रिकट करायचं, 2 डोळे ठेवून कट करायचं नाही. पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्स्ट्रा स्प्रे आपल्याला काय घ्यायचे. पहिले तर 3 स्प्रे आपण एक्स्ट्रा घेतले. आता आपल्याला ही जी आपण सबकेन करायला लागलोय किंवा काही करायला लागलोय, याच्यातून आता पुढे येणाऱ्या फुटींसाठी, गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा स्प्रे काय घ्यायचे, अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. एक तर काम काय करायचं आपण बघितलं. आता आपल्याला स्प्रे कुठले वाढवायचे, आपल्या शेड्यूल व्यतिरिक्त कुठले स्प्रे घ्यायचे, ते स्प्रे व्यवस्थितपणे समजावून घ्या, लिहून घ्या. पहिलं आहे की अशा प्लॉटमध्ये झांतोमोनस येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण हे उन्हाळ्याच्या दिवसात पडलेले पाऊस आहेत, पडलेली गारपीट आहे, झालेली जखम आहे, इथं झांतोमोनस वाढू शकतो. तर त्यासाठी एकतर आपण व्हॅलिडोमायसिनचा पहिला स्प्रे टाकलेलाच आहे, कोसाइड प्लस व्हॅलिडोमायसिन, गारपीट झाल्या. बाकी आपले रेग्युलर शेड्यूलमधले पण आता बुरशीनाशक जाणारच आहेत, कोसाइड वगैरे जाणारच आहे. पण एखादा एक्स्ट्रा स्प्रे वॅक्सिसोलचा घ्या. वॅक्सिसोल नावाचं जे औषध आहे सोलिफिडचं, 2.5 मिली प्रति लिटर असा एखादा एक्स्ट्रा स्प्रे घ्या. त्यातल्या त्यात जर का आता परत एखादा पाऊस पडला तर तो स्प्रे कंपल्सरी घ्या, तो घ्या स्प्रे, तो वॅक्सिसोल 2.5 मिली प्रति लिटर. दुसरा महत्त्वाचा स्प्रे आहे की जो मुद्दा आपण मांडलेला होता की अशा पद्धतीनं ज्याला गारपीट होते आणि पानं फाटतात त्याला अन्ननिर्मितीवर वाईट परिणाम होतो. तर साधारणपणे 3 स्प्रे आपल्याला सप्लिमेंटचे टाकायचे आहेत. ह्या अन्ननिर्मिती जी थांबणार आहे, ही अन्ननिर्मिती थांबून जो परिणाम होणार आहे, गर्भधारणेवर होणार आहे, वाढीवर होणार आहे, ते कव्हर करायसाठी आपल्याला 3 स्प्रे टाकायचे आहेत. आणि हे 3 स्प्रे 3-4 दिवसाच्या अंतरानं कंप्लीट करायचे आहेत. रेग्युलर स्प्रे आपले चालूच ठेवायचे, जे काही शेड्यूलमध्ये येतील ते तुमचे बुरशीनाशकं, कीटकनाशकं, खतं यांचे काय असतील ते चालूच ठेवायचे. हे 3 स्प्रे एक्स्ट्रा मारायचे आहेत आपल्याला. 3 स्प्रे काय आहेत बघा, आणि 3ही स्प्रेचं मी प्रति एकर प्रमाण देतो आहे, एका एकरसाठीचं प्रमाण देतो आहे, लिटरसाठीचं नाही. कुणाला 200 लिटर पाणी लागेल, कुणाला 300 लिटर पाणी लागेल, कुणाला 250 लिटर लागेल, कुणाला 150 लिटर लागेल. जे काय लागेल ते पाणी प्रति एकरचा जो डोस आहे तो द्यायचा आहे. पहिला स्प्रे आहे की एडिसोल प्रति एकर 250 मिली आणि त्याच्यामध्ये ग्रीनसोल प्रति एकर 750 मिली. एडिसोल प्रति एकर 250 मिली, त्याच्यामध्ये ग्रीनसोल प्रति एकर 750 मिली, किंवा इथं सीवीड एक्स्ट्रॅक्ट दुसरं वापरू शकता, ग्रीनसोलच्या ऐवजी वापरू शकता, एडिसोल प्लस सीवीड एक्स्ट्रॅक्ट. दुसरा स्प्रे आहे 3-4 दिवसानंतर द्यायचा आहे. एका एकरसाठी सोलूफ्रेश 500 मिली, एडिसोल 250 मिली आणि प्रो 80 300 ग्रॅम प्रति एकरसाठी. कुठला स्प्रे आहे बघा, परत एडिसोल आपण रिपीट केला 3-4 दिवसानंतर. एडिसोल 250 मिली प्रति एकर आणि त्याच्यामध्ये प्रो 80 असा एक प्रॉडक्ट येतो, तो 300 ग्रॅम पर एकर. हे दोघंजण मिक्स करायचे आहेत. आणि परत एक 3-4 दिवसानंतर एक स्प्रे मारायचा आहे, त्याच्यामध्ये सोलूफ्रेश हे 500 मिली प्रति एकर आणि त्याच्यामध्ये ग्रीनसोल परत टाकायचं आहे 750 मिली प्रति एकर. सोलूफ्रेश 500 मिली प्रति एकर आणि त्याच्यामध्ये ग्रीनसोल 750 मिली प्रति एकर. असे हे 3 स्प्रे 3-4 दिवसाच्या अंतरानं आपल्याला पुढच्या येणाऱ्या 15 दिवसांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, किंवा 5 दिवसाच्या अंतरानं, 4-5 दिवसाच्या अंतरानं पण देऊ शकतो. 12 ते 15 दिवसांमध्ये आपल्याला हे 3 स्प्रे कंप्लीट करायचे आहेत. हे 3 स्प्रे आपण का टाकलेत लक्षात घ्या की या प्लॉटमध्ये आता फुटी तर येतीलच, परंतु अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम झालेला असतो. आणि तेवढ्या कालावधीसाठी 12-15 दिवसाच्या कालावधीसाठी आपण काय केलं, त्याला सप्लिमेंट दिले, रेडीमेड फूड मटेरियल बाहेरून सप्लाय केलं. जसं एखाद्या पेशंटला आपण सलाईन तात्पुरती लावतो त्या पद्धतीने हे 3 स्प्रे इथं काम करतील. अतिशय महत्त्वाचे 3 स्प्रे आहेत. तर हे 3 स्प्रे आपल्याला टाकायचे आहेत एक्स्ट्रा. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे स्प्रेमधला डावणीसाठी आणि झांतोमानससाठी स्प्रे घ्या. त्यातला झांतोमानसचा तर आपण सांगितलं वॅक्सिसोल, पण डावणीसाठी वातावरण क्लिअर असेल तर डावणीची सिस्टमिक औषधाचा एका दुसरा स्प्रे 3-4 दिवसाच्या अंतरानं जाऊ दे. मग त्यामध्ये कर्जेट घ्या, नाहीतर मग ॲक्रोबॅट घ्या, ॲक्रोबॅट प्लस पॉलिराम, किंवा मेल्ड्यू असेल तर मेलेडियू घ्या. पण ही जी औषधं आहेत ना, यांचा सिस्टमिक डावणीच्या औषधांचा एखादा स्प्रे आता ह्या वातावरणामध्ये क्लिअर वातावरण असेल तर जाऊ दे.
आणि झांतुमनससाठी आपण वॅक्सिसोल ऑलरेडी घेतलेला आहे. बाकी मग शेड्यूलमध्ये जे स्प्रे आहेत आपले बुरशीनाशक कीटकनाशकांचे ते चालू राहू देतात. परत एकदा मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिकट मारू नका. प्लॉट एकदम चांगले होतात, व्यवस्थित होतात, माल येतात. प्रॉब्लेम फक्त एक राहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जर जखमा असतील तर ऑक्टोबर कटिंगला, बघा मी काय म्हणतोय, ऑक्टोबर कटिंगला फ्लावरिंग नंतर किंवा सेटिंग नंतर मनी जसजसे मोठे होत जातात, घडाचं वजन जसजसं वाढत जातं, तसं तसं त्या घडाच्या ओझ्यानं ह्या फुटी, आत्ताच्या ज्या फुटी आहेत ना, त्या फुटी मोडण्याची शक्यता त्यावेळेला राहते. आणि म्हणून अशी जी गारपीट झालेली असते या बागेमध्ये ऑक्टोबर कटिंगला, कटिंग झाल्या झाल्या जेवढ्या काड्या आपल्याला तारेबरोबर बांधता येतील, सपोर्ट देणं आपण म्हणतो, तेवढ्या बांधाव्या लागतात. एक एक्स्ट्रा काम बऱ्याच वेळेला होतं. खरं तर हे काम रेग्युलर काही लोक करतातच, गारपीट होऊ दे अगर न होऊ दे करतातच. पण जे कधीच काड्या बांधत नाहीत अशा लोकांनी मात्र गारपीट झालेल्या प्लॉटमध्ये ऑक्टोबर कटिंगनंतर, फळाच्या कटिंगनंतर काड्या जर व्यवस्थित तारेबरोबर बांधल्या तर त्या काड्यांना एक सपोर्ट राहतो. म्हणजे मोडायचं प्रमाण परत 70, 80, 90 दिवसानंतर जे वाढतं, वजन वाढल्यानंतर मालाचं, ते प्रमाण कमी होऊन जातं. तर ही एक खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. रिकट प्लॉटसाठी सेम पद्धतीनं आपल्याला काम करायचे आहेत. असेच स्प्रे आपल्याला घ्यायचे आहेत, एक्स्ट्रा स्प्रे, आणि त्या प्लॉटमध्ये रेग्युलर जे काम आहे ते आपल्याला चालू ठेवायचे आहे. रिकट प्लॉटमध्ये सोपं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिकटच्या प्लॉटमध्ये जर का ओलांड्याला आणि खोडाला जर मोठ्या स्वरूपात जखमा झालेल्या असतील, की ज्या जखमा हातपर्यंत गेलेल्या आहेत, अशा जखमा असतील तर एक 15-20 दिवसानंतर, महिन्यानंतर आपण बघतो की तिथं अशा गाठी मोठ्या व्हायला चालू होऊन जातात. आणि अशा जर गाठी झाल्या तर मात्र धोकादायक आहे. काय धोकादायक आहे तर हे खोड आपण कायमस्वरूपी ठेवू शकत नाही. पुढच्या वर्षी ह्याला रिकट करून नवीन बाग तयार करून घ्यावी लागते. कुठं तर एक ठिकाणी रिकट मारून त्यातनं येणारी फूट घेऊन परत एकदा नवीन बाग तयार करावी लागते. कधी जर का अशा महिन्यानंतर तुम्हाला एकदम अशा मोठ्या गाठी दिसायला लागल्या तर आता हा निर्णय घ्यायचा नाही. आता जरी गाठी दिसल्या तरी हा माल आपल्याला घ्यायचाच आहे. हा विषय आहे पुढच्या वर्षीचा. मग नुसत्या ओलांड्याला जास्त जखमा असतील तर खोड आहे ती ठेवून आपण ओलांडा रिन्यू करू शकतो पुढच्या वर्षी. पण ओलांड्याला पण जखमा आहेत आणि खोडाला पण मोठ्या स्वरूपात जखमा आहेत, तर मात्र मग खोड कुठल्या तर एका लेवलला जाऊन ते रिकट करून रिन्यू करावं लागतं. पण तो पुढच्या वर्षीचा विषय आहे, या वर्षीचा विषय नाही. आता रिकटच्या प्लॉटला किती पण गारपीट झालेली असू दे, आहे तसं काम करत राहायचं आहे. फक्त एक बघा की पानांची संख्या वाढायसाठी, फ्रेश पाने यायसाठी किंवा फ्रेश पानं काम करायसाठी बगलफुटीतून जी पानं येतात त्यातलं एका दुसरं पान जर आपण एक्स्ट्रा ठेवून जर का बगलफुटी मारल्या तर ती पानं आपल्याला निश्चितच काम करायला पुढं 15-20 दिवसानंतर मदत करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज होऊ शकतं. पुसून बगलफुटी काढायच्या नाहीत या प्लॉटमध्ये, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. साधा मुद्दा आहे की पानं वाढवून घ्यायची आहेत, कुठल्याही प्रकारची पानं थोडी वाढवायची आहेत. तर अशा पद्धतीनं ही सगळी मॅनेजमेंट आपल्याला आत्ता गारपीट झालेल्या प्लॉटमध्ये आता करायची आहे. झालेले 3-4 दिवस झालेले आहेत आता गारपीट होऊन. आता ही कामं सुरू करून द्या. 15-20 दिवसामध्ये प्लॉट परत क्लिअर दिसायला चालू होऊन जातील. रेग्युलर शेड्यूल आहे तसं चालू ठेवा. या गारपिटीच्या संदर्भात अजून तुम्हाला जर काय कुणाला कळलं नसेल तर एकतर फोन करा किंवा मग समक्ष भेटा किंवा मग तुमच्या काड्यांचे फोटो पाठवा. फोटो पाठवताना क्लिअर पाठवा की काडी अशी आहे आणि तर अमुक ठिकाणी जखम झालेली आहे, असे फोटो पाठवा. अजून थोड्या चर्चा आपण त्याच्यावर करून तुम्हाला निर्णय कदाचित त्या प्लॉटचा मला व्यवस्थितपणे देता येईल. परंतु चुकीच्या पद्धतीनं निर्णय घेऊ नका. रिकटिंगचा तर निर्णय बिलकुल घेऊ नका. तर या गारपिटीच्या मीटिंगमध्ये, एक्स्ट्रा मीटिंगमध्ये आपण इथं थांबतो आहे. जर का कुणाला काही शंका असेल तर मला डायरेक्ट फोन करा, त्यावर आपण चर्चा करू.